अरे MSBTE स्टुडंट्स, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमचा समर 2024 एक्झामचा हॉल तिकीट डाउनलोड झालं का अजून? कारण खूप स्टुडंट्स अजूनही वेट करत आहेत आणि काहींना अजून माहितीच नाही की MSBTEने समर 2024 थिअरी एक्झामिनेशनसाठी हॉल तिकीट्स ऑफिशियली रिलीज केले आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हॉल तिकीटशिवाय तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये एंट्री मिळणार नाही. त्यामुळे जर अजून हॉल तिकीट डाउनलोड केला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हॉल तिकीट कसा डाउनलोड करायचा, कोणते डिटेल्स लागतात आणि काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स पण सांगणार आहे, जे प्रत्येक MSBTE स्टुडंटसाठी खूप महत्त्वाचे आहेत. सर्वात आधी समजून घेऊया की हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे. MSBTEने हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी 2 ऑप्शन्स दिले आहेत. तुम्ही तुमचा 8 किंवा 11 डिजिट एनरोलमेंट नंबर वापरू शकता किंवा 6 डिजिट सीट नंबर वापरू शकता. या दोनपैकी कोणताही एक नंबर टाकून तुम्ही तुमचा हॉल तिकीट इझिली डाउनलोड करू शकता. आता स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेऊया. सर्वात आधी तुम्हाला MSBTEच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिसेल. त्या पेजवर तुम्हाला एनरोलमेंट नंबर किंवा सीट नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल. त्यामध्ये तुमचं नाव, फोटो, सिग्नेचर, एक्झाम सेंटर, सब्जेक्ट कोड्स आणि एक्झाम डेट्स सगळे डिटेल्स असतील. हे सगळे डिटेल्स नीट चेक करा. काही चूक दिसली तर लगेच तुमच्या कॉलेजचे एक्झाम डिपार्टमेंट किंवा ॲडमिनिस्ट्रेशनला कॉन्टॅक्ट करा. हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर त्याचा PDF सेव्ह करा आणि त्याची क्लिअर प्रिंट काढा. एक्झाम सेंटरला जाताना प्रिंटेड हॉल तिकीट सोबत घेऊन जाणं कंपल्सरी आहे. मोबाईलमध्ये हॉल तिकीट दाखवून एंट्री मिळत नाही, त्यामुळे प्रिंट काढणं खूप गरजेचं आहे. आता काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्सबद्दल बोलूया. एक्झामला जाताना तुमचं हॉल तिकीट सोबत असणं मॅन्डेटरी आहे. हॉल तिकीटवर तुमचा फोटो किंवा सिग्नेचर क्लिअर दिसत नसेल तर एक रिसेंट पासपोर्ट साईज फोटो लावून कॉलेजकडून अटेस्टेशन करून घ्या. एक्झाम सेंटरला वेळेआधी पोहोचण्याचा प्रयत्न करा, कमीत कमी 30 मिनिटे आधी. आणि लक्षात ठेवा की मोबाईल फोन, स्मार्ट वॉच किंवा अननेसेसरी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स एक्झाम हॉलमध्ये अलाउड नसतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉल तिकीटवरच तुमच्या एक्झाम सेंटरची इन्फॉर्मेशन, सब्जेक्ट कोड्स, एक्झाम डेट आणि टायमिंग दिलेले असतात. त्यामुळे हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर ते नीट चेक करा आणि तुमच्या एक्झाम टाइम टेबलसोबत क्रॉस व्हेरीफाय करा. यामुळे तुम्हाला एक्झामच्या दिवशी कोणतीही कन्फ्युजन होणार नाही. खूप वेळा स्टुडंट्स शेवटच्या दिवशी हॉल तिकीट डाउनलोड करतात आणि वेबसाईटवर ट्रॅफिक जास्त असल्यामुळे वेबसाईट स्लो होते किंवा ओपन होत नाही. त्यामुळे शक्य असेल तर हॉल तिकीट आधीच डाउनलोड करा आणि प्रिंट काढून ठेवा. जर तुम्हाला MSBTE रिलेटेड लेटेस्ट अपडेट्स, नोट्स, क्वेश्चन पेपर्स, एक्झाम टिप्स आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन हवी असेल तर आमच्या MSBTE नोट्स अँड इन्फो प्लॅटफॉर्मला नक्की व्हिजिट करा. इथे तुम्हाला MSBTE डिप्लोमा स्टुडंटसाठी फ्री आणि प्रीमियम स्टडी रिसोर्सेस मिळतात, जे एक्झाम प्रिपरेशनसाठी खूप हेल्पफुल आहेत. जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला MSBTE रिलेटेड अपडेट्स, नोट्स, एक्झाम गाईड्स आणि स्टुडंट हेल्पफुल इन्फॉर्मेशन रेग्युलरली मिळत राहील. आणि तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हॉल तिकीट डाउनलोड करण्याची कंप्लीट प्रोसेस समजेल आणि कोणाचंही एक्झाम मिस होणार नाही. आता लगेच जा आणि तुमचा MSBTE समर 2026 हॉल तिकीट डाउनलोड करा आणि एक्झाम प्रिपरेशनवर फुल फोकस करा. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स.